भीम, छत्रपती शिवाजी महाराज के. समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना विनंती आहे, इथे येऊन बसायचं. लोकांना जराशी गर्दी दिसू द्या आपली. जर गर्दी दिसली नाही तर हा जयंतीचा सोहळा आपण जो करतो आहोत त्याला एक वेगळी उंची निर्माण होणार नाही. उभ्या असलेल्या सगळ्याच माझ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती, इथे येऊन बसा. थोडा एकदा मागे बसलेल्यांना विनंती, पुढे या, म्हणजे मला बोलायला बरं वाटेल. या पुढे या, पुढे या. या जर आपण या पुढे या. सन्मान मिळवला यासाठी एवढंच काय, आपल्या समाजातील महिलांचा उद्धार केला एवढंच काय, या मातीत जन्मलेल्या प्रत्येक महिलेचा उद्धार करणारा तो या देशातला पहिला मसीहा आहे. तो या सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ आहे. तो एकच भाऊ आहे आणि शेवटचा भाऊ आहे. त्या भावाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब तरुणांचे आयडॉल आहे. बाबासाहेब इथल्या सर्वांचे मुक्तिदाते आहेत. बाबासाहेब ही क्रांती आहे. बाबासाहेब ही समानता आहे. बाबासाहेब ही मानवता आहे. बाबासाहेब ही पुरोगामी विचारांची धगधगती ज्वाला आहे. आणि बाबासाहेब तुमचा आणि माझा श्वास आहे. म्हणून बाबासाहेबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. शेवटची 10 मिनिटं घेऊ का 5 मिनिटं घेऊ, खरं सांगा. नाही कसं जेवायच्यात ना परत. नाही हा मला सांगा, बाबासाहेब कोण आहे? कोण आहे? कोण आहे? लोकांना कळू द्या. म्हणा जय भीम. मी नाही म्हणणार तर तुम्ही मोठ्याने म्हणा जय भीम. तर नाही तर थांबवतो लगेच. जय भीम. आवाज आला पाहिजे. जय भीम. काही काही मुख्य दिसतात. जय भीम. बाबासाहेब इतका ग्रेट माणूस आहे या देशातला. किती ग्रेट आहे तुम्हाला सांगतो. जब्बार पटेलाने एक चित्रपट केला होता बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावरती, आणि तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवला गेला. आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेल्यानंतर अनेक देशात दाखवला गेला. आणि ज्यावेळेस जब्बार पटेल परदेशात गेले त्यावेळेस तिथे एक महिला आली होती परदेशी. ती म्हटली, तुम्ही जो चित्रपट ज्या धर्तीवरती किंवा जी व्यक्तिरेखा तुम्ही साकारली ती अफाट आहे, ती तुमची कलाकृती खूप ग्रेट आहे. असा माणूस तुम्ही रंगवलाय. म्हटली की इतकी विचारामध्ये प्रगल्भता असणारा माणूस दुसरा सापडणार नाही. ही कलाकृती तुम्ही अफाट रंगवली. म्हटले तुमच्या कलाकृतीला सलाम आहे. म्हटला ती बाई त्या जब्बार पटेलाला म्हणते अशी कलाकृती जगात निर्माण होणे अशक्य आहे, तुम्हाला सलाम करते. म्हटली ती बाई. जब्बार पटेल म्हटले ही कलाकृती मी बनवलेली नाही. ही कलाकृती या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे जो चित्रपट किंवा हे व्यक्तिमत्व आहे तेच होत आहे तसं जगाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणून बाबासाहेब इतके ग्रेट आहेत. ती बाई म्हटली मला बाबासाहेबांच्या चरणांवरती डोकं ठेवायला आता मिळणार नाही, पण तुम्ही भारतातून बाबासाहेबांच्या देशातून आलात म्हणून मला तुमच्या पायांचं नमस्कार करायचा, मला तुमच्या चरणावरती डोकं ठेवायचं. जर एखाद्या परदेशातल्या माणसाला जर बाबासाहेब असले तर एका जीवनामध्ये 2 क्रांत्या करणारा, 2 राज्यघटना जाळणारा, एक राज्यघटना जाळणारा आणि दुसरी निर्माण करणारा या जगातला पहिला आणि शेवटचा माणूस त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिली राज्यघटना कोणती जाळली? कोणती? मनुस्मृती. कुठं जाळली? कुठं? महाडला. 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर 2. अरे इथल्या सर्वसामान्य माणसाला म्हणून काय केलं, इथल्या स्त्रियांना, इथल्या सर्वसामान्य माणसाला गुलाम करण्यासाठी मनुस्मृती निर्माण केली. ती मनुस्मृती जाळणारा आणि समतेची राज्यघटना निर्माण करणारा भारतातला पहिला मसीहा त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब इतके मोठे त्यांचं मोठेपण इतकं मोठं आहे. पण हे मोठेपण सांगत असताना माझ्या रमाईला सुद्धा विसरून चालेल का? कोण आहे रमाई? रमाईने किती लेकरं तुमच्याने माझ्यासाठी घालवली? किती? 4 लेकरं घालवली. कशासाठी घालवली? कुणासाठी? समाजासाठी. आपल्यासाठी नाही, समाजासाठीच नाही तर या देशातल्या प्रत्येक माणसासाठी घालवली. लक्षात ठेवा. किती रमाई ग्रेट आहे. अरे माझ्या रमाईला ज्यावेळेस क्षयरोग झाला होता आणि क्षयरोग झाल्यानंतर रमाई ज्यावेळेस त्या धारवाडला गेली होती आणि
ज्या वेळेस गंगाधराचा ज्या वेळेस मृत्यू झाला, लोकांकडे माझी रमाई पैसे मागत होती गंगाधराच्या उपचारासाठी. म्हणत होती कुणीतरी पैसे द्या, कुणीतरी पैसे द्या, कुणीतरी पैसे द्या, गंगाधरावरती उपचार करायचे. कोणाचीच परिस्थिती नव्हती पैसे देण्याची. गंगाधराचा मृत्यू झाला, त्या रमाईनं ते प्रेत आहे, आपल्या पोराचं प्रेत आपल्या हातामध्ये घेतलं आणि माझी रमाईला लोक म्हटले, अगं रमा, पोरावरती अंत्यसंस्कार करायचे, नवीन कपडे घालून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करायचे, नवीन कपडे आणायला पैसे दे. माझ्या रमाईकडे पैसे नव्हते, स्वतःचं लुगडं फाडलं आणि माझ्या रमाईनं काय करावं, रमाईनं स्वतःचं लुगडं फाडलं, गंगाधराला गुंडाळून त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले. ही रमाई आपल्याला माहिती आहे. ती रमाईचा त्याग तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. पण लक्षात ठेवा, हीच रमाई आहे. ह्याच रमाईला कळालं हॉस्टेलमध्ये असणारी जी मुलं आहे, ती मुलं अन्न पाना वाचून उपाशी आहे. अहो, आपल्या हातात असणारी मनगट्या सोन्याच्या होत्या. माझ्या रमाईनं क्षणाचाही विलंब न करता मनगट्या लगेच काढून दिल्या आणि म्हटली, अहो, इथल्या हॉस्टेलमध्ये ना जातीच्या ना पातीच्या माणसातल्या पोरं आहेत, हो, सगळे कोणत्या जातीचे विचारलं सुद्धा नाही. आपल्या हातातल्या मनगट्या काढून दिली आणि म्हणलं, लेकरांना 2-4 दिवसासाठी खाण्याची सोय करा सांगणारी रमाई किती ग्रेट होती. त्या रमाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. रमाई